कि जिंदगी बीत जाती है एक घर बनाने में, तुम्हें शर्म नहीं आती है बस्तियां उजाड़ने में। ये घरों को तोड़ रहे हैं, जला रहे हैं, इस तरीके से गिराना, ये कहाँ तक का ये नया कानून है? अगर यही कानून अगर चलता रहा तो हम महाराष्ट्र सरकार से अनुरोध करेंगे कि महाराष्ट्र की पूरी अदालतों के ऊपर बड़े बड़े कुफल लगा दे, लॉक लगा दे और बोल दे कि अब हमें अदालतों की जरूरत नहीं है, हम हमारे फैसले खुद करेंगे। जिल्हे साहेब, आता एक बैठक झाली, काय काय बैठकीत चर्चा झाली, काय मुद्दे मांडले आपण? नाही, सर्वप्रथम हे जे आज पीस कमिटीची मीटिंग बोलवण्यात आली होती, सगळे राजनैतिक पक्षाचे सगळे सामाजिक कार्यकर्ते यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि नेहमीप्रमाणे जे जे काही मुद्दे असते, आता येणाऱ्या एका महिन्यामध्ये खूप सारे सण येत आहे, खूप सारे हिंदू समाजाचे, मुस्लिम समाजाचे, रमजान ईद मुस्लिम समाजासाठी सर्वात मोठी असते, त्याचप्रमाणे गुढीपाडवा येत आहे, संभाजी महाराजांची जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे, याचं सगळ्याचं नियोजन कशा करायचं आहे आणि शांतिपूर्ण वातावरणामध्ये आपण कशा हे सेलिब्रेट करता येतं याचाच लोकांनी सुझाव दिलेले आहे आणि पोलिसांनाही आपल्याला विश्वास दिलेले आहे की ते कुठल्याही गालबोट लागणार नाही आणि सगळं शहरवासी जे आहे, जे आपली संस्कृती आहे, जे आपली शहराची ओळख आहे, त्याप्रमाणे ते सगळं सण आपण एकत्र मिळून साजरा करणार आहे। राज्याचं वातावरण खराब करण्याचं ताकद किंवा काही शक्ती काम करतायत का, काय वाटते तुम्हाला? हे आता काय आहे, हे स्वाभाविक झालेलं आहे, सगळ्यांना माहीत आहे की कशा प्रकारचे आज जे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, दुर्दैव म्हणावा लागेल जे काही आहे, पण आमचा विश्वास आहे की पोलीस डिपार्टमेंटने इंडिपेंडेंटली हँडल केलं तर ते सगळे मॅनेज करू शकता। फक्त जे घाणेरडी राजनीती आपल्याला बघायला मिळत आहे का कुठेतरी थांबायला पाहिजे, हे आमची अपेक्षा आहे। निवडणुका जो आल्याच्या नंतर 300 वर्षापूर्वीची औरंगजेबची कबर आठवते, त्यानंतर काय आहे, आपण शांततेच्या बाबतीत बोलत आहे, मला असं वाटतं की मी याच्या बाबतीत खूप बोललेला आहे, आपण याच्या बाबतीत न बोलता, कारण आम्ही काही बोललो तर ते वेगळं, आपण शांततेच्या बाबतीत आपण काही कॅरी करणार नाही, तेच मुद्दा घेऊन आपण चालणार आहे। म्हणून आज जी वेळ आहे, आपल्याला सगळ्यांना कसा शांती प्रस्थापित करता येतं याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। काही राजकीय नेते जाणीवपूर्वक काही विधानं करतात किंवा वातावरण खराब होतं, याचा सर्वसामान्यांना परिणाम भेटतो। नागपूरमध्ये जी घटना घडली आपण पाहिलं, त्याची किंमत कोणालाच सहन होत नाहीये किंवा मोठी किंमत आहे। बघा, नागपूरमध्ये जे घडलं होतं आम्ही त्याची निंदा केलेली आहे, जे काही हिंसा झालेली आहे ते त्याची निंदा केलेली आहे आम्ही, पण आज जे नागपूरमध्ये जे घडलं, जे बुलडोजर कल्चर उत्तर प्रदेशचा होता, जे योगी आदित्यनाथने ते बुलडोजर कल्चर इथे आणलं होतं त्यांच्या उत्तर प्रदेशामध्ये आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने खूप मोठी फटकार लावली होती। उत्तर प्रदेश सरकारला हे सांगितलं होतं आता हे सगळं घर तुम्ही बांधून द्या। आज तेच कल्चर, तेच नवीन प्रकारची जे जस्टिस सिस्टम भारतीय जनता पार्टीने आणलेली आहे ते आज नागपूरमध्ये आपल्याला बघायला मिळालं। जेव्हा जे कोणी काही उपद्रव करणारे जे लोक होते, जे रायटिंगमध्ये इन्व्हॉल्व होते, त्यांच्यावर कारवाई करा, आम्ही त्याचं समर्थन करणार। त्या दिवशीही आम्ही बोललो होतो की जे कोणी लॉ अँड ऑर्डर आपल्या हातात घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करा, पण तुम्ही घर तोडणार, त्या घरामध्ये राहणारी तिची आईचे काय दोष आहे, त्याच्या वडिलाचा काय दोष आहे, त्याच्या बायकोचा काय दोष आहे, त्याच्या मुलांचा काय दोष आहे? म्हणून एका शायरने म्हटलेले आहे ना कि जिंदगी बीत जाती है एक घर बनाने में, तुम्हें शर्म नहीं आती है बस्तियां उजाड़ने में। ये घरों को तोड़ रहे हैं, जला रहे हैं, इस तरीके से गिराना, ये कहाँ तक का ये नया कानून है? अगर यही कानून अगर चलता रहा तो हम महाराष्ट्र सरकार से अनुरोध करेंगे कि महाराष्ट्र की पूरी अदालतों के ऊपर बड़े बड़े कुफल लगा दे, लॉक लगा दे और बोल दे कि अब हमें अदालतों की जरूरत नहीं है, हम हमारे फैसले खुद करेंगे। राज्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कुठेतरी मागे टाकण्यासाठी हा संपूर्ण प्रकार घडवला जातोय का? कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण, 3 मंत्री अडचणीत सापडलेले होते, लाडकी बहिणीचे पैसे, बरेच काही समस्या आहेत, मात्र ते कुठेतरी प्रश्न बाजूला। तुमच्या प्रश्नाचं उत्तरच तुम्ही दिलेले आहे। हे खरी गोष्ट आहे की अनेक असे मुद्दे आहे की जे महाराष्ट्र विधानसभेमध्ये चर्चाला यायला पाहिजे होते। अनेक असे मुद्दे आहे। बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्राईमचा आहे, जे ग्रोइंग क्राईम आहे। दररोज आपल्याला कशा प्रकारचे हत्या आपल्याला सोशल मीडियाला बघायला मिळत आहे, त्याच्यामध्ये संतोष देशमुखची ही हत्या आहे, त्याचा आपण शब्दामध्ये आपण निंदा केली तर असं वाटतं की आपल्याकडे शब्दच नाही आहेत अशा प्रकारची हत्याची निंदा करण्यासाठी। पण कुठेतरी सरकारलाही कळलं की आपल्याला कॉर्नर करण्यात येईल, म्हणून जे सगळ्या प्रकारचं हे आज डायव्हर्ट करण्याची जे टॅक्टिक्स आहे ते त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहे।
म्हणूनच जेव्हा आम्ही पीसच्या बाबतीत बोलतो, आम्ही शांततेच्या बाबतीत बोलतो, तर मीडिया आम्हाला प्रश्न विचारतो, औरंगजेबच्या बाबतीत विचारतो, नागपूरच्या बाबतीत विचारतं. आम्हाला हे सांगायचे आहे, जे मुद्दे गेलेले आहे, जे मुद्दे महत्त्वाचे आहे आजच्या घडीला, ते चर्चा करावं आणि महाराष्ट्राला आपण पुढे कशा नेता येईल याच्या बाबतीत चर्चा करा. कॉमेडियन कुणाल कामरा जो आहे त्याचा प्रश्न उपस्थित केलाय, तर एक गाणं गायलं, एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले, नाराज झाले. मी एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे गुंड्यांचा मी जाहीर निषेध करतो. हेच एकनाथ शिंदे साहेब आहे की जेव्हा मुस्लिम समाजाचे प्रॉफेट मोहम्मदवर एका भोंदू साधूने काही असे स्टेटमेंट्स केले होते जे पूर्ण समाजाला म्हणजे त्याची पीडा वाटली होती, त्याचा दर्द वाटला होता. हेच एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं याच्या केशाला मी हात लावू देणार नाही. मग एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला मी प्रश्न विचारतो, एका कॉमेडियन तुमच्या बाबतीत छोटीशी कॉमेडी काय करतो तर तुमचे गुंड लोक जाऊन त्याचं ऑफिस तोडतात आणि त्याचं ऑफिस न तोडतात आता त्याच्या मागे लागलेले आहे, त्याच्यावर पोलीस केसेस करण्यात आलेला आहे. मी कुणाल कामराचा जाहीर समर्थन करतो. क्या हिंदी